खूप दिवसानंतर भेटणार आहे बघा. एक्झाममुळे काय भेटता आलं नाही, काय नाही. आठवण तर खूप यायची. तोंडावर पाणी वगैरे मारून व्यवस्थित तयार होऊन भावाला म्हणलं नेऊन सोड तिथं, म्हणजे एक बारचं भेटलं तर मन समाधान होईल. भाऊ नेतोय आणि माझी एक्साइटमेंट वाढते भेटण्याची. वेळ जवळच होती आणि आपली एक्साइटमेंट फुलत होती आणि शेवटी येऊन पोहोचलोय आणि बघतोय मी आपल्या फिटनेस इंजिनमध्ये. खूप दिवसानंतर आलोय. एक्साइटमेंट फुल होती आज. म्हणलं बघू थांबलो, आपल्याला जिम ओळखती की ओळखत नाही. बाबा शेवटी आपल्याला जिमने ओळखलं. म्हणलं चला लागू आपल्या तयारीला आपण. खूप दिवसांनी आज पुन्हा जिममध्ये पाऊल टाकले. कारण काय, एकच शब्द, परीक्षा. अभ्यास, ताण, कमी झोप आणि जिम पूर्ण मिस झाली. खरं सांगायचं तर जिमची खूप आठवण यायची. आज बॉडी थोडी वीक वाटते, स्ट्रेंथ कमी आहे पण मन स्ट्रॉंग आहे. आज वजन कमी उचललंय, रेप्स कमी झाले, पण काही फरक पडत नाही. कारण हा रिस्टार्ट आहे, एंड नाही आपला. हळूहळू जुनी एनर्जी परत येईल. तोच फोकस, तोच डिसिप्लिन आणि तीच फायर. इकडे आपला अक्षय भाऊ एकदम जोरामध्ये सुरू आणि इकडे निहाल भाऊची आता कॉम्पिटिशन डेट जवळ येते म्हणून भाऊचा वर्कआउट तगडा सुरू आहे. शेवटी असं तसं करत आपण आपला वर्कआउट संपवलाय. व्यवस्थित पद्धतीने चेस्ट आणि ट्रायसेपला ट्रेन केले. आता म्हणलं निघतो रूमकडे. मजा तर आली आज. उद्या असेच एक्साइटमेंटनं आपल्याला वर्कआउटला यायचं आहे. चला सर डायरेक्ट भेटतो रूमवर. रूमवरून मी डायरेक्ट फ्रेश होऊन निघालो बघा देवळाकडे. आज आरती होती मोठी, म्हणलं आरतीला गेलो पाहिजे. शरीरासाठी मेहनत आणि मनासाठी शांतता दोन्ही बॅलन्स कर असणं खूप गरजेचं आहे. सुरुवात तर चांगली झाली आहे बघा. आता आपल्याला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत बाय.